हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अंकुश कडुसकर. ऑनलाईनच्या पहिल्या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम दोन पार्टमध्ये डिवाइड होते. नंबर 1, ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम अँड लिम्फॅटिक सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीमचं काम काय आहे? तर सर्क्युलेटरी सिस्टीमचं काम आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड. इट गिव्स प्रोटेक्शन फ्रॉम हार्मफुल व्हायरसेस अँड बॅक्टेरिया अँड इट मेंटेन्स होमिओस्टेसिस. हे 3 फंक्शन पडतात सर्क्युलेटरी सिस्टीमचे. 2 टाईपच्या सर्क्युलेटरी सिस्टीम आहेत. एक आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि एक आहे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला सापडते कॉकरोचमध्ये. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये जे ब्लड फ्लो होतं ते विदाउट ब्लड वेसल फ्लो होतं. म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ब्लड वेसल्स नसतात. ब्लड वेसल्स म्हणजे आर्टरी, वेन्स आणि कॅपिलरीज. हे आपल्याला ओपन सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये सापडत नाही. तर क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ब्लड हे ब्लड वेसलच्या आतमध्ये फ्लो होतं. म्हणजे तिथे आपल्याला आर्टरीज, वेन्स आणि कॅपिलरीज सापडतात, जे की आपल्यामध्ये दिसून येतं. ह्युमन्समध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम सापडते. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीमचे पडतात 2 पार्ट किंवा 2 टाईप, सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन. आपल्यामध्ये सापडते डबल सर्क्युलेटरी सिस्टीम. आता मी 1 मिनिटामध्ये याच्यामध्ये दोघांमधला फरक सांगणार आहे तुम्हाला. सिंगल सर्क्युलेशन मध्ये ब्लड हार्टमधून एका सायकलला एकदाच फ्लो होतं. तर डबल सर्क्युलेशन मध्ये ब्लड 2दा फ्लो होतं हार्टमधून. डबल सर्क्युलेशन आपल्याला दिसून येतं मॅमल्स आणि एव्ज मध्ये. एव्ज म्हणजे पक्ष्यांमध्ये आणि आपल्यामध्ये मॅमल्समध्ये डबल सर्क्युलेशन दिसून येतं. आपल्यामध्ये ब्लड सगळ्यात पहिले हार्ट कडून पाठवलं जातं लंग्सकडे. लंग्सकडे त्याचं ऑक्सिजनेशन होतं. लंग्स कडून ब्लड परत एकदा हार्टकडे पाठवलं जातं, जे की असतं ऑक्सिजनेटेड ब्लड. हे झालं पहिलं सर्क्युलेशन. मग ऑक्सिजनेटेड ब्लड पाठवलं जातं बॉडीकडे आणि बॉडीकडनं डिऑक्सिजनेटेड ब्लड परत एकदा पाठवलं जातं हार्टकडे. हे झालं सेकंड सर्क्युलेशन. अशा पद्धतीने आपल्यामध्ये डबल सर्क्युलेशन होतं. पहिलं जे सर्क्युलेशन आहे त्याला म्हणतात पल्मोनरी सर्क्युलेशन. पल्मोनरी म्हणजे काय? हार्ट टू लंग्स आणि लंग्स टू हार्ट. तर दुसरं सर्क्युलेशन आहे त्याला म्हणतात सिस्टमिक सर्क्युलेशन, हार्ट टू बॉडी आणि बॉडी टू हार्ट. हे आपल्यामध्ये दिसून येतं. तर सिंगल सर्क्युलेशन कोणामध्ये होतं? सिंगल सर्क्युलेशन होतं फिशेसमध्ये. फिशेसमध्ये कशा पद्धतीने होतं? तर डिऑक्सिजनेटेड ब्लड पाठवलं जातं गिल्सकडे. गिल्सकडे त्याचं ऑक्सिजनेशन होतं. ऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे त्याला ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतात. असं ब्लड गिल्सकडनं डायरेक्टली पाठवलं जातं बॉडी पार्ट्सकडे, फिशेसच्या बॉडी पार्ट्सकडे. बॉडी पार्ट्समध्ये परत एकदा एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं. ब्लड काय होतं तर डिऑक्सिजनेटेड होतं आणि ते परत एकदा पाठवलं जातं हार्टकडे. मग हार्ट टू गिल्स, गिल्स टू बॉडी, बॉडी टू अगेन हार्ट. हे झालं सिंगल सर्क्युलेशन. आपल्यामध्ये होतं डबल सर्क्युलेशन. ओके, सो आज आपण बघणार आहोत ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम 3 गोष्टींपासून बनलेली आहे ह्युमन्समध्ये: हार्ट, ब्लड वेसल्स आणि ब्लड. हार्ट, ब्लड वेसल्स आणि ब्लड या 3 पार्टमध्ये सर्क्युलेटरी ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम डिवाइड होते. ओके, आता यातला सगळ्यात पहिला पार्ट बघणार आहोत आपण ह्युमन हार्ट. ह्युमन हार्ट इट इज मेन पंपिंग ऑर्गन. आपल्या बॉडी मधला सगळ्यात महत्वाचा ऑर्गन. याला आपण म्हणू शकतो व्हायटल ऑर्गन. व्हायटल म्हणजे काय? याच्याशिवाय आपली बॉडी कामच करू शकणार नाही, म्हणून याला म्हणतात व्हायटल ऑर्गन. तर हार्ट काय करतो बरं? हार्ट मसल पासून बनलेला आहे, ज्याला म्हणतात कार्डियाक मसल. म्हणून हार्टला काय म्हणतात? मस्क्युलर ऑर्गन. मस्क्युलर म्हणजे मेडअप ऑफ मसल्स. आपल्याला माहिती आहे की ह्युमन बॉडीमध्ये 3 टाईपचे मसल सापडतात. सगळ्यात पहिला टाईपचा मसल आहे तो म्हणजे स्केलेटल मसल, जो बोन्सला कनेक्टेड आहे. दुसरा टाईपचा मसल आहे तो म्हणजे स्मूथ मसल आणि तिसरा टाईपचा मसल आहे तो म्हणजे कार्डियाक मसल, जो की आपल्याला हार्टमध्ये सापडतो. हार्ट काय बरं? तर इट इज मेन पंपिंग ऑर्गन. ब्लड पंप करण्याचं काम करतो. जसं आपल्याकडे मोटार पंप असते तसा आपल्या बॉडीमध्ये हार्ट आहे, जे पूर्ण बॉडीमध्ये ब्लड पंप करतं. मस्क्युलर आहे, रेडिश आहे, ब्राऊन इन कलर, रेडिश ब्राऊन इन कलर, साईज ऑफ 1 फिस्ट. आपल्या बंद झाकलेला मुठी एवढा आपला हार्ट आहे ना. कुठे प्रेझेंट आहे? तर 2 लंग्सच्या मध्ये. आपले जे 2 फुफ्फुस आहे त्या 2 फुफ्फुसांच्या मध्ये एक जागा आहे मुलांनो, रिकामी जागा, त्याला म्हणतात मिडियास्टिनम. त्या मिडियास्टिनम मध्ये आपलं हार्ट, त्या रिकाम्या जागेमध्ये हार्ट सापडतं. वजन किती आहे? तर मेल्स मध्ये हे 300 ग्रॅमचं आहे आणि फिमेल्स मध्ये हे आहे 250 ग्रॅमचं. मग आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम किती पार्ट मध्ये डिवाइड होते.
डबल सर्क्युलेशन म्हणजे काय, सिंगल सर्क्युलेशन म्हणजे काय, ओपन सर्क्युलेटरी क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय, आणि सर्क्युलेटरी सिस्टीमचे फंक्शन. आणि यात आपण बघितलं ह्युमन हार्टचं एक काही ओव्हरऑल शॉर्ट पॉइंट मध्ये आपण ह्युमन हार्ट बद्दल बघितलं. पुढच्या पार्ट मध्ये आपण बघणार आहोत इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. त्यामध्ये मी तुम्हाला ह्या डायग्राम बद्दल एक्सप्लेनेशन करणार आहे. थँक्यू सो मच.